स्वराज्य योद्धा हा संघ एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला योगराज क्रिकेट क्लब। आता अस्तित्वाची लढाई इथून पुढे सर्व संघाची आपल्याला पाहायला मिळणार आहे। पहिला चेंडू आपण पाहतो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पाठीमागे क्षेत्ररक्षक, इथं मात्र दर्शक, पहिल्याच चेंडूवरती राहुल काटेच्या बॅटमधनं येतो एक सुपरसॉनिक चौकार। चौकारानेशी स्वागत इथे मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे। याआधी तुम्ही ज्यांचा आवाज या ठिकाणी ऐकला, खरं तर देवदर्शन नगरीचा एक युवा समालोचक आणि अर्थात आपण पाहतोय नुकतेच मला वाटतं 2 ते 3 महिने झाले असतील ना, ॲडव्होकेट म्हणून ज्यांना खऱ्या अर्थाने आपण पाहतो सरण मिळाले आहेत, अशा आमच्या सचिन ओहळ सरांचा तुम्ही आवाज इथे मैदानावरती ऐकलेला आहे। चौकारानेशी धावपलकाला चालना इथे मैदानावरती मिळते आहे। यावेळेचा चेंडू डाऊन द ग्राउंड फटका मारण्याचा प्रयत्न, आसिफ शेख, इथे मात्र त्याला चेंडू अडवता आलेला नाही आहे, चूक होती आहे आणि चुकीचं स्वरूप चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे। हा चौकार 4 धावेनिशी धावपल पुढे जातो। धावपलकावरती नजर, यावेळेचा चेंडू आपण पाहतो बॅटची आतली एज असेल, आपण जर पाहिले मला वाटतं एक धाव आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। हॅलो हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, 9 धावा धावपलकावरती आपण पाहतो स्वराज्य योद्धा। आज मात्र आसिफ इनामदार यांना तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये पाहतात। राहुल वाहेकर संघामध्ये बदल आहे, ज्यावेळेस आपण राहुल वाहेकर यांच्याशी चर्चा केली, हॅलो हॅलो चेक, वाईट चेंडू मैदानावरती येतात। वादळ इथे मैदानावरती आलं होतं, मागाशी देखील एक वादळ आलं होतं, ते वादळ फक्त खेळाडूंसाठी नव्हतं, आपल्या सर्वांसाठी नव्हतं। वादळ इथे मैदानावरती येतात, वादळ जातात, परंतु वादळ धुमाकूल देखील घालतात। इथं कोणतं वादळ धुमाकूल घालेल हे पाहायचं आहे। मैदानावरती राहुल काटेने मात्र सुरेख सुरुवात केलेली आहे। 3 चेंडू खेळले त्यांनी आणि 9 धावांवरती आज संघाचा धावफलक जर आपण पाहिला 10 धावफलकावरती आहे। यावेळेचा चेंडू होता मिड ऑन उभा करून ठेवलेला आपल्याला इथे मैदानावरती सिद्धार्थ जंगले उभा आहेत, तिथे चांगले क्षेत्ररक्षण। स्वराज्य योद्धा या संघाचा प्रवास या स्पर्धेतला खूप दैदिप्यमान राहिलेला आहे। एका सामन्यामध्ये पराभूत, परंतु बाकीचे सर्व सामने राहुल वाहेकर याने कंपनी आपल्या खिशामध्ये घातलेला। फुल टॉस, पाठीमागे उभा क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय। जीवनदान इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मैदानावरती पाहायला मिळणार आहे। एका धावेनिशी धावपल पुढे जायला 11 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात। ऊन आणि सावल्यांचा खेळ इथे मैदानावरती चाललेला आहे आणि या ऊन आणि सावळीमध्ये टेनिस क्रिकेटसाठी मात्र पोषक वातावरण आहे। आयुष्य असंच आहे, आयुष्याच्या पटलावरती तुम्हाला जर राजा म्हणून वावरायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा हा वजीर तुमच्याकडे पाहिजे, कारण मनाच्या पिंजऱ्यातून एकदा विश्वास नावाचा जर पक्षी उडून गेला की मग मात्र तुम्ही काही करू शकत नाही। डाऊन द ग्राउंड फटका सतीश गायकवाड, तिथं चेंडूवरती आलेला आहे। एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेने षटक क्रमांक पहिलं संपलं। एका षटकाच्या समाप्तीनंतर जितू शेठ मगर यांच्या मालकीचा असणारा योगराज सुपर किंग हा संघ धावपलकावरती आपण पाहतोय 12 धावा आहेत। पहिले षटक इथे प्रगतीपथावरती संपलेले, 8 षटकांची लढत आहे आणि 8 षटकांच्या लढतीमध्ये तुम्हाला स्वतःचा कर्तृत्व मैदानावरती निर्माण करावं लागणार आहे, कारण जिथे लढाई अस्तित्वाची असते तिथं तुमचं सतत ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं। तुमच्या फिलॉसॉफीज महत्त्वाच्या असतात। दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही, त्यासाठी स्वतःच्या छाताडामध्ये दम असावा लागतो आणि स्वतःच्या छाताडामध्ये दम असेल तर तो शिकारी करणारा देखील जातीवंत लागतो। इथं कोण कोणाची शिकार करणार आहे, रणांगण पेटलेलं आहे, हर हर महादेवच्या घोषणा मैदानावरती झालेल्या आहे, तलवारीला तरवारी भिनले गेलेला आहे आणि या युद्ध अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपलेलं आहे। 12 धावा धावपलकावरती षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती आपण पाहतोय संदीप शेळके दुसऱ्या क्रमांक षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ करणार आहे। यावेळेचा चेंडू स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न आहे। सोनू ढवळे आपण पाहतो बॅकवर्ड पॉईंटला उभे केलेत राहुल वाहेकरनं, एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळणार आहे। पाठीमागच्या सामन्यामध्ये मला वाटतं स्वराज्य योद्धा संघ जो सामना पराभूत झाला त्यानंतर मी राहुल वाहेकरचा इंटरव्ह्यू घेतला आणि तिथं राहुल वाहेकर सांगितले, सर ज्यावेळेस आपण एखादी मोठी स्पर्धा खेळतो एखादा पराभव येणारच आहे, परंतु ते पराभवावर न खचून जाता तुम्हाला प्रयत्न करावा लागेल।
मैदानातील वादळापेक्षा मनातली वादळ हे खूप धोकादायक असतात आणि ती मनातली वादळ योग्य वेळी जर बाहेर आली तर मात्र तुम्ही त्यातून बाहेर निघू शकता, परंतु ती वादळ योग्य वेळी बाहेर आली नाही तर मग मात्र तुम्ही आतमध्ये धुमसता. यावेळेचा चेंडू त्यासाठी आपण पाहतोय मित्रांनो, आयुष्यामध्ये खूप काही मित्र असून जमत नाही. एखादा जर मित्र असेल ज्याला तुम्ही मनातले वादळ सांगू शकता असा मित्र शोधा. आयुष्य खूप सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करा, विसरू नको वेड्या, मार्ग तुला सापडत जाईल. तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. 14 धावा धावफलकावरती दुसऱ्या क्रमांकाचा षटक मैदानावरती आहे. डीप मिड विकेट डीप लॉंगॉनमध्ये आसिफ शेख उभा करून ठेवलेलं तुम्ही मैदानावरती पाहत आहात. शॉर्ट पेज पद्धतीचा चेंडू, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल लॉंग लेग सीमारेषा फोडेल. राहुल काटेच्या बॅटमधनं येतोय सनसनी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दणदणीत चौकार. आयुष्य हे विधात्यातल्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. येताना काही आणायचं नसतं, जाताना काही न्यायचं नसतं. मग आयुष्य कोणासाठी जगायचं या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं. ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावं, असं जीवन जगून जा. जगाच्या रंगमंचावरती वावरताना तुमची भूमिका जरी संपली ना तरी तुमच्यासाठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे अशी कामगिरी करून जा. चौकार आलाय. 4 धावेनिशी धावपळ पुढे गेलेला आहे. 18 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात इथं तुम्ही मैदानावरती पाहतात. शैलेश चोबे एका बाजून मात्र पहा डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवला, परंतु राहुल काटेने पाठीमागच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यामध्ये आता आपण पाहतो गोलंदाजावरती आक्रमण चढवलेलं आहे. डावखुरा हाताचा खरं तर आपण पाहतो एक ताकदवान खेळाडू आहे. यावेळेचा चेंडू सरस समालोचक कक्षेला मानवंदना देतोय. मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा. इट इज अ क्लासिकल हिट बाय राहुल काटे. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हा आहे स्वरांजली मेडिकल स्टोअर्स पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा डॉक्टर राहुल खामकर यांचा खतरनाक षटकार. थँक्यू डीजे. 6 धावेनिशी धावपल पुढे सरकतो. 24 धावा धावफलकावरती आहेत. याआधी नैसर्गिक वादळ आले, परंतु मैदानावरती आता राहुल काटे नावाचं वादळ आलेलं आहे. वादळ खरं तर आल्यानंतर आपल्याला फक्त त्या वादळाकडे पाहावं लागतात, कारण वादळाला थांबवणं तंत्रज्ञान पानसरे साहेब आपल्याकडे आत्तापर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे. यावेळेस यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हा आहे स्वरांजली मेडिकल स्टोअर्स पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा डॉक्टर राहुल खामकर यांचा खतरनाक षटकार. मौनानं होतं एवढं मोठं रामायण हे जर माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झालो असतो, परंतु मग शब्दांनी लिहिली असती भलतीकडे मिरवणूक माझी. शब्द म्हणजे अंत कौरव असतात, ओठात एक पोटात भलतंच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीताहून, परंतु शब्दांचं महाभारत शोधायला पाठीशी कृष्ण हवा. लागोपाठचे 2 षटकार आलेत. धावफलकावरती नजर टाकतो आपण पाहतो 30 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सुरेख सुरुवात राहुल काटेच्या बॅटमध्ये धावांचा झरा उभा होतोय. यावेळेचा चांगला चेंडू आतमध्ये येणारा चेंडू आहे. राहुल वाहेकरनं मला वाटतं जसा दुसरा षटकार केला प्रचंड कान उघडणी केली तिथे गोलंदाजाची. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर आदरणीय जितूभाऊ मगर साहेब यांच्या मालकीचा असणारा योगराज सुपर किंग हा संघ 15च्या सरासरीने धावफलकावरती 30 धावा कुटतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 30 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अगर आगाज ऐसा है तो अंजाम क्या होगा, वही होगा वो मंजिरे राहुल काटे होगा. 9 चेंडू खेळलेत, 27 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या नावावरती आहेत. कोण हे वादळ रोखणार, कोण ह्या वादळाला थांबवणार. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल आणि धीरज मखरे गोलंदाजी मार्कवरती आपण इथे पाहत आहोत. 12 धावा खर्च केलेला आहे. यावेळेचा चेंडू होता मुख्य फंच इथे दोन्ही हात जमिनीला समांतर खेचतील, धावा येतील इथे अवांतर.
आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 आणि तो 22व्या क्रमांकाच्या नियमाची अंमलबजावणी आपण पाहतो. आदरणीय चेतन मोहन सरांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्याला. एक धावाली एका धावेनिशी स्कोर कार्ड पुढे गेलेला आहे. 31 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू आता 2 क्षेत्ररक्षणांमधली दरी भेदलेली आहे. सिद्धार्थ जंगलेला इथे दर्शक बनवता हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर मिडॉप फोडतो शैलेश चोबे. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दणदणीत चौकार. 4 धावेनिशी धावपल पुढे सरकतो आणि या 4 धावेनिशी धावपलकावरती 35 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने फटका खेळला. तिथे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहतोय चेतन मोहन सरांना तुम्ही पाहता, स्क्वेअरले पंच आदरणीय वैभव कातुरे सरांना तुम्ही स्क्वेअरले पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतात. तिसरे पंच जर आपण पाहतो आदरणीय किरण बिडलान सर असतील. ह्या त्रिमूर्तीने खरं तर या स्पर्धा वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलेल्या आहे. आपण जर पाहिले ना मित्रांनो की यावेळेचा चेंडू राऊंड द ग्राउंड फटका त्या मैदानावरती घरटं सोडलं शैलेश चोबेने आणि तो नकार आहे. आयुष्यामध्ये कधी कधी तुम्हाला नकार देखील पचवता आला पाहिजे. मग तो धावेतला नकार असू द्या किंवा एखाद्याने एखाद्याला दिलेला प्रेमामधला नकार असू द्या, तो तुम्हाला पचवता आला पाहिजे. मग तुम्ही तयार होता, तुमचा स्वाभिमान पेटवून उठतो. यावेळेचा चेंडू आपल्याला इथे मैदानावरती नो फुलटॉस होता. बुंदेमध्ये चेंडू उतरला. तिथे आसिफ शेख शांत पद्धतीने चेंडूला कलेक्ट करतील. तिथे घेतली गेलेली एक धाव आणि एका धावेने आपण पाहता आमचे सूर्यकांत पानसरे सर जे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत ते सर कळवतात आम्हाला 37 धावा इथं धावफलकावरती आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा कुठल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये मी धीरज मकरेचं कौतुक करेल. आत्तापर्यंत मात्र सुंदर गोलंदाज, जरी एक चौकार आला परंतु त्यांनी लाईन लेत. यावेळेस शैलेश चोबेचा ब्लास्ट असेल. थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला कोठून किनारा. सनसनीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दणदणीत चौकार. 4 धावेनिशी धावपलक आपण पाहतो इथं पुढे गेलेला आहे. 41 धावा इथं मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आहे. तुम्ही जर पाहिलं स्वराज्य योद्धेसारख्या एका ताकदवान संघाचे तुम्ही खेळतात. आदरणीय लखन शेठ नगरे साहेब यांच्या मालकीच्या असणाऱ्या संघाने SPL 2024च्या या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये आपल्या कामगिरीने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. हलक्या हाताने आपण पाहतो चेंडूला तिथे दिशा दाखवली. सोनू ढवळे चेंडूवरती येईल. तिथे तोपर्यंत घेतली गेलेली एक धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेनिशी 3 षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर आदरणीय जितूभाऊ मगर साहेब यांच्या मालकीचा असणारा आपण पाहतो योगराज सुपर किंग संघ कुठलाही गडी न गमावता 42 धावा आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. साई टायर्स अँड साई टीव्हीएस प्रोप्रायटर माननीय दादा पवार यांच्याकडून ओहोर संपली. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 42 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. धावांचा प्रचंड मोठा महापूर आलेला आहे. नुसता महापूर आला नाही तर तो विजेच्या कडकडासह पडलेल्या धावांची प्रचंड मोठे उधळण पहिल्या 3 षटकामध्ये झालेले आहे. तुम्हाला कमबॅक करावं लागणार आहे. आघाडीवरून पिछाड्या आणि पिछाड्यावरून आघाडी तुम्ही अनेक वेळा टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेला आहे. इथं खरं तर आघाडी पहिल्या 3 षटकामध्ये योगराज सुपर किंग या संघाने मात्र आपण पाहतो इथे घेतलेला आहे. विशेष करून राहुल काटे 11 चेंडू खेळलेत, 28 धावांचा तडाखा आहे. तर दुसऱ्या बाजूने शैलेश चोबे 7 चेंडू खेळलेले आहेत आणि 12 धावांचा तडाखा दिलेला आहे. सुखी संसार चाललेला आहे. जणू काय खरं तर या दोन्ही खेळाडूंना आपण पाहतो या मैदानाच्या खानाखुणा माहिती आहेत. मैदानाच्या चारही बाजूला सुंदर फटकेबाजी इथं मैदानावरती पाहायला मिळते. 42 धावा आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळत आहे. 4थ्या क्रमांकाचे षटक बेलवंडे गावचा एक मोठा सुपरस्टार गोलंदाजीतून उभा आहे साहिल शेख. 1.5 चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 20व्या क्रमांकाच्या नियमाचे खरं तर अंमलबजावणी चेतन मोहन सरांच्या माध्यमातून आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळालेले आहे.
पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न इथे मैदानावर. तुम्ही बारकाने जर साहिल शेखकडे लक्ष दिलं ना, मला वाटतं ज्याच्याकडे लेग कटर ऑफ कटर असे दोन्ही प्रकारचे चेंडू आहे. यावेळेस मात्र त्याने गती परिवर्तन हा चेंडू टाकला आणि निम्म्यावरती थांबवलं शैलेश चोबेला. डान्सिंग डाऊन द विकेट पदलालित ते करायचं होतं, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू तुम्ही मैदानावरती पाहता. श्रीगोंदा तालुक्यात एक मानाची स्पर्धा आणि खरं तर आपण पाहतोय प्रत्येक क्रीडा रसिकांना जशी दिवाळी चालू होते, जशी दिवाळीची वाट पाहिली जाते, तसेच याही स्पर्धेची वाट सातत्याने पाहिलं. गाईड केल्या चेंडूला, सुंदर सुंदर फटका, कलात्मक फटका, डोक्यावरती बर्फ ठेवलाय आणि बर्फाचा वापर शांत पद्धतीने करत चेंडूला फक्त गाईड करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. शैलेश चोबेचा हा क्लासिकल नजराणा आहे. चौकार. भिडवते साऱ्या गगनात ललकार. मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दणदणीत चौकार. शैलेश चोबे तुम्ही जर पाहिलं समोर, मला वाटतं त्याचा इफेक्ट एवढा पडत नाही, परंतु तो मैदानावरची जर आला ना आपल्या कामगिरी मला वाटतं ना अनेक वेळा उपस्थित क्रीडा रसिकांच्या गळ्यातला तो ताईद बनतो. रिवाज पूलचा फटका इथं मैदानावरती खेळलाय. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक मात्र इथं दर्शक बनेल. रिवाजच्या माध्यमातून आलेला हा खणखणी चौकार आहे. भिडवते साऱ्या गगनात ललकार. मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दणदणीत चौकार. या 4 धावेनिशी संघाचं अर्धशतक पूर्ण होतं. बिनबाद 50. काय सुरुवात इथे मैदानावरती दिलेली आहे. कुठल्याही गडीने गमवता 50 धावेंची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू पहा. हे क्रिकेट आहे आणि अलीकडच्या मला वाटतं जे यंग खेळाडू आहेत ना, हे क्रिकेट मला वाटतं खूप कमी खेळतात. गोलंदाज देखील गोलंदाजी करण्यासाठीच आलेले असतो. कधी कधी त्यांच्या चांगल्या चेंडूला चेंडूला तुम्हाला सन्मान द्यावा लागतो. 50 धावा धावपलकावरती आहे. स्वर्गवासी राजमेजर मित्री स्टँड हे खरं तर आपण पाहतो इथे आहे. त्या स्टँडमधून देखील बरेचसे मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहे. यावेळीचा चेंडू फटका फसला स्वतः साहिल शेख चेंडूच्या खाली आणि मित्रांनो पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आज मात्र शैलेश चोबे ज्या गोष्टीला हात लावते त्या गोष्टीचं सातत्याने मला वाटतं सोनं होत आहे. परीस झालेला आहे तो आज आणि परिसाप्रमाणे प्रतिस्पर्धा संघावरती त्याने आक्रमण चढवलेलं आहे. 51 लॉस बाय 0 विकेट विदाउट लॉस. कुठलाही गडी बाद नाही. एक सुरेख सुरुवात आहे. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल. मला राहुल वाहेकरचा आता मला आता पाहायचं कुठल्या गोलंदाजाला तो मैदानावरती आणणार आहे. प्रचंड खरं तर आपण पाहतोय अनुभव असणारा एस टी पाठीमागा खेळाडू आहे. परंतु आज मात्र या दोन्ही जोडीने सुखी संसार साधलाय. जणू काही लागण्याचे 25 वर्ष झालेली आहे सुखी संसाराला. असा संसार त्यांनी मैदानावरती थाटलेला आहे. एकमेकांना खरं तर सहाय्य केलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीत धावपलकावरती बनवल्या गेल्या जितूभाऊ मगर यांच्या मालकीचा युगराज सुपर किंग बिनबाद 51 धावा आहे. 4 षटकं संपलेला आहे. ड्रिंक्स ब्रेक होईल. डीजे ऑपरेटर मसाला साहेब. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. साई टायर्स अँड साई टीव्हीएस प्रोप्रायटर माननीय दादा पवार यांकडून ओहोर संपली. तेरे नाम के दीवाने हो गए. समाप्तीयंत धावपलकावरती आपण 51 धावा पाहत आहोत. ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. श्रीगोंदा प्रीमियर लीग 2024 निमित्त जमलेल्या तमाम संघाचे, संघ मालकाचे तसेच सर्व देणगीदारांचे, प्रेक्षकांचे व क्रिकेट प्रेमींचे श्रीगोंदा प्रीमियर लीग आयोजकांच्या वतीनं आणि कोळगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत असणार आहे. कारण तुमच्यामुळे खरं ती मोठी स्पर्धा उंचावली गेलेली आहे.
प्रेक्षक राजा सकाळपासून गेले ते 4 दिवस या मैदानावरती आला आहे आणि मला वाटतं आज 5व्याही दिवशी प्रचंड खरं तर आपण पाहतो गर्दी इथे पाहायला मिळते आहे. अविनाश मांडगे, राहुल वाहेकरचा हुकूम एका आता गोलंदाजीतनं सज्ज होणार आहे. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 51 धावा कुठलाही गडी बाद नाही आहे. पाहायचा इथं सुखे संसार कोण करणार आहे. राहुल कोळेकर आणि आपण पाहतो सौरभ जगताप ह्या जोडीने मात्र या स्पर्धेमध्ये माझ्या मते मला वाटतं 90 ते 92 धावांची एक अभेद्य भागीदारी होती. शेवटच्या षटकामध्ये कदाचित मला वाटतं सौरभ जगताप तिथे बाद झाले होते. राहुल कोळेकरने मात्र अर्धशतक झळकवलं होतं. आतापर्यंत या स्पर्धेतला ती भागीदारी सर्वोत्कृष्ट आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो इथं मैदानावरती मुख्य पंचाकडे पाहणी केली आणि शैलेश सुबेच्या माध्यमातून निर्धाव चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात अविनाश मांडगे ज्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो ते गोलंदाजी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला. वाईड यॉर्कर, यावेळेचा चेंडू होता उंच हवेमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे. सिद्धार्थ जंगलेकडनं झेल सुटलेला आहे. पुन्हा एकदा संधी इथं मैदानावरती आपण पाहतोय शैलेश सोबेला आलेली आहे. संधी चोर पावलं नेते, चोर पावल्याने संधी निघून देखील जाते. ते मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागतं. ऑन स्क्रीन शैलेश सोबेला देखील माहिती आहे की आज मात्र नशीब जोरावरती आहे. आयुष्यामध्ये कधी कधी खरं तर लक फॅक्टर हा महत्त्वाचा फॅक्टर राहतो. एका धावेनिशी आपण धावपळ पुढे सरकताना पाहत आहोत. 52 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राहुल काटे आणि आपण पाहतो दुसऱ्या बाजूला शैलेश सोबे. हे दोन सलामीर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहेत. इथं जर आपण पाहिलं अविनाश मांडगेला धावाही रोखवायच्यात आणि ही जी जोडी धोकादायक ठरती आहे तिलाही थांबायचं. अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न इथं होता. चेंडू स्विंग अँड मिस होतोय. सर राहुल वाहेकर यांच्या हातामध्ये चेंडू उसवतोय. एक चांगला फटका तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागला. अविनाश मांडगेचं कौतुक करेन. 3 चेंडू त्याने आतापर्यंत टाकले. आतापर्यंत जर पाहिलं मला वाटतं एकच धाव त्याने खर्च केलेला आहे. उरलेल्या काही षटकांमध्ये मला वाटतं अविनाश मांडगेचं हेही षटक आहे आणि आणखीन एक षटकांची तुम्हाला सामना मैदानाच्या आतमध्ये करायला लागणार आहे. यावेळीचा चेंडू आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी आपण पाहतो मैदानावरती आहे. या स्पर्धेमध्ये तुम्ही अविनाश मांडगेला जर पाहिले ना उजव्या हाताच्या बॅटरला त्याने खऱ्या अर्थाने मला वाटतं अडचणी तर निर्माण केलेल्या आहेत, परंतु डावखुऱ्या हाताच्या बॅटरला देखील सातत्याने त्याने अडचण निर्माण केलेल्या पाहिलेलं आहे. आम्ही पाहिले या मैदानावरती डावखुऱ्या हाताच्या बॅटरला आपण पाहतो त्याने उभं करताना आणि इथे आपण पाहतो राहुल काटेला देखील त्याने तसंच कामगिरी करून उभं केलेलं आहे. यावेळेचा चेंडू होता परंतु राहुल काटेचा आक्रमण इथे थांबायचं नाव घेत नाहीये. चेंडू एक टप्पा घेत डिफ लॉंगन सीमारेषा फोडत बाहेर येतोय. खणखणीत चौकार, 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दणदणीत चौकार. रहा संघर्ष को चलाता है वही संसार को बदलता है. जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. 4 धावेनिशी धावपळ पुढे सरकतो. अब तक 56 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सूर्याप्रमाणे तुम्हाला खरं तर इथे झळकावं लागेल, कारण ह्या जगामध्ये जर आपण पाहिलं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची पद्धत आहे. मावळत्या सूर्याला कुणीही नमस्कार करत नाही. तुमच्या हातामध्ये जी काय गोष्ट आहे, तुमच्याकडे जो काय वेळ आहे, ते सदुपयोग त्या वेळेचा वापर करा आणि एका मोठ्या मंचावरती आपल्या कर्तबजारीचा झेंडा मिळवा. 56 हॅलो
56 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. चौकार इथे मैदानावरती आलेला आहे. आज संघामध्ये जर आपण पाहिलं म्हणलं तर राहुल वाहेकरनी आसिफ इनामदार यांचा समावेश करायला पाहायचं मला वाटतं. एखादं षटक आसिफ सरांना इथे टाकण्याचा योग येईल का. यावेळेचा चेंडू ब्लॉक पद्धती चेंडू तिथे मैदानावरती आहे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावेने षटक क्रमांक 5 संपलं. 5 षटकांचा खेळ संपला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर योगराज सुपर किंग आदरणीय जितूभाऊ मगर यांच्या मालकीचा असताना संघ बिनबाद 57 धावा आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. साई टायर्स अँड साई टीव्हीएस प्रोप्रायटर माननीय दादा पवार यांच्याकडून ओहोर संपली. 57 धावा धावफलकावरती 5 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. तर 6व्या क्रमांकाच्या षटकाला पुन्हा एकदा आपण पाहतो साहिल शेखकडे चेंडू सोपाला राहुल वाहेकरनं. कशी कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. यावेळीचा चेंडू होता परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहिल्याच चेंडूवरती राहुल काटे अविनाश मांडगेला आसमान दाखवतोय. षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हा आहे स्वरांजली मेडिकल स्टोअर्स पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा डॉक्टर राहुल खामकर यांचा खतरनाक षटकार. 6 धावेनिशी धावपल पुढे सरकतोय. 63 धावा इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे. 17 चेंडूमध्ये 39 धावा. राहुल काटे काय बॅटिंग केलेलं. खरे तर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूला शैलेश चोबे 14 चेंडू 22 धावा आहेत. यावेळीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू. खेळपट्टीच्या पलीकडे चेंडू पडला आणि इथं मग मुख्य पंचाने वेळ घेतला आणि आता फ्री हिटची संधी मैदानावरती असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट. आता फ्री हिटची संधी इथे राहुल काटे यांना आहे. यावेळीचा चेंडू फ्री हिटच्या चेंडूचा मात्र इथं फायदा मैदानावरती घेता आलेला नाहीये. धपलकावरती जाऊयात आपण. 64 धावा इथं मैदानावरती पाहायला मिळतात. कुठलाही गडी इथं मैदानाच्या आतमध्ये गमावला नाहीये. अफलातून सुरुवात लाजबाब सुरुवात इथं मैदानावरती तुम्ही पाहत आहात. साहिल शेख मला वाटतं दुसऱ्या क्रमांकात षटक तो वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये टाकतोय. यावेळेचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. एका हाताची कमाल राहुल काटेची. मिड विकेट सीमारेषा पार. राहुल काटे सेट ऑन द फायर. चौकार. भिडवते साऱ्या गगनात ललकार. मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दणदणीत चौकार. 4 धावेनिशी धावपल पुढे सरकतो. 68 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. तर 20 चेंडूमध्ये 43 धावा राहुल काटे. तोस्तीन हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला कुवत तुझी तू विजयाचा षटकार हो. इथं कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल का. 43 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर वैयक्तिक राहुल काटेंच्या बॅटमधनं तर संघाचा धावफलक पोहोचलेला आहे 68 धावा. कुठलाही गडी इथे खरं तर बाद नाहीये. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेचा चेंडू हाय आणि व्हेरी हेल्सम लीफ. दॅट वॉज अ ब्रँडेड हिट. राहुल काटे षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हा आहे स्वरांजली मेडिकल स्टोअर्स पिंपळगाव पिसाचे सर्वे सर्वा डॉक्टर राहुल खामकर यांचा खतरनाक षटकार.
74 धावा धावफलकावरती तर 21 चेंडू मध्ये 49 धावा. व्हॉट अ नॉक. इथे मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धा संघाच्या गोलंदाजाच्या अक्षरशः चिंधळा उडवून टाकलेला आहे राहुल काटेने या इनिंग मध्ये. अफलातून बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. हा गेला वाईट बॉल. कोळगावचे युवा नेते ओंकार डीजे ऑनफिल्ड पंच तिसऱ्या पंचांकडे आलेले आहेत. आपण पाहतो गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला, पाहूयात आपण. हा गेला वाईट बॉल. कोळगावचे युवा नेते ओंकार नलगे यांकडून वाईट बॉलची आक्रमण. थँक्यू डीजे. अवंतर धावेनिशी धावफलक पुढे गेलेला आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 75 धावा आहे. रिव्ह्यू मात्र आता अरे बॉस तुमचा इथं संपलेला आहे. बॅटची बाहेरची कड मित्रांनो आणि टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. 22 चेंडू मध्ये 50 धावा. राहुल काटे एकदा बॅट वरती करायची आहे. अर्धशतक झळकवतोय. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. राहुल काटे अर्धशतक इथे मैदानाच्या आतमध्ये झळकवतोय. 22 चेंडू आणि 50 धावा. काय बॅटिंग केलेला आहे. धावफलक संघाचा पुढे गेला. 76 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू हलक्या हाताने शाप पाहतो. चेंडूला इथे खरं तर सन्मान दिलेला आहे. ही ताकद आहे शैलेश चोबीची. पहा षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 22 चेंडू मध्ये 50 धावा. राहुल काटेच्या बॅटमधून 4 षटकार आणि 5 चौकारांची इनिंग इथे मैदानावरती आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. साई टायर्स अँड साई टीव्हीएस प्रोप्रायटर माननीय दादा पवार यांकडून ओहोर संपली. उरलेल्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकायची. उल्हास पाटील नलगे यांच्या माध्यमातून राहुल काटे यांच्या या अर्धशतक इनिंगसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दादांचा आम्ही मनापासून ऋण व्यक्त करतो आणि आपण हे पारितोषिक सामना झाल्यानंतर इथं देऊयात. श्रीगोंदा प्रीमियर लीग 2024 सीझन 5 तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. यावेळेचा चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. वाट पाठीमागे डिप लॉंग ऑफ उभा आहे. एकच धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. एका धावेनिशी स्कोर कार्ड पुढे जायला 78 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 7 प्रगतीपथावरती आहे. श्रीगोंदा प्रीमियर लीग 2024 ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. संपूर्ण गावाचं विहंगम दृश्य आणि त्यानंतर आपण पाहतो 7Hच्या संपूर्ण टीमने त्यावरती केलेले प्रचंड मेहनत, ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतो घेतलेली मेहनत तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. तिथे या गावाचं ग्रामदैवत अर्थात कोळाई देवीचं मंदिर देखील तुम्ही इथं पाहिलं. या गावाचा इतिहास प्रचंड मोठा आहे. फायनलच्या दिवशी हा इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. 78 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 7व्या क्रमांक षटक इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेचा चेंडू होता. दरम्यानच्या काळात इथे यष्टीरक्षकाला हुलकावणी दिली. थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला देखील टाटा गुड बाय करत हा चेंडू सरळ गवत कापत सीमारेषा पार. चौकार. भिडवते साऱ्या गगनात ललकार. मंगलमूर्ती उद्योग समूहाचे मालक माननीय श्री डॉक्टर प्रवीणजी वाळके साहेब यांचा दणदणीत चौकार. 4 धावेनिशी धावपल पुढे सरकतो. 82 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. राहुल वाहेकरने बरेचसे खऱ्या अर्थाने गोलंदाज वापरून पाहिले, परंतु कुठल्याही गोलंदाज आतापर्यंत मला वाटतं यश मिळालेलं नाही आहे. आज मात्र या खेळपट्टीवरती ताकास तूर लावू दिले नाहीये.
तर उलट प्रतिस्पर्धा संघाच्या दुसऱ्या जागेवर त्या क्रमांक चढवण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेस आपण पाहतो, मला वाटतं स्क्वेअर लेग रिजनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 2 धावेनिशी धाव पुढे सरकतो. 84 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. असे इनामदार, मी मगाशी देखील एक प्रश्न उपस्थित केला की